संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय। या कंपनीमध्ये काम करणाऱ्या 20 ते 25 कामगारांपैकी 10 कामगार कंपनीमध्येच वास्तव्याला होते। रात्री कामगार झोपेमध्ये असताना अचानक आग लागली। कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने हे कामगार बाहेर पडू शकले नाही। काही कामगारांनी पत्रे उचकटून या कंपनीच्या शेजारी असलेल्या झाडाच्या साहाय्याने ते बाहेर पडले, त्यांचा जीव वाचलाय। परंतु 6 जणांचा मात्र या आगीमध्ये होरपळून गुदमरून मृत्यू झालेला आहे। मेरा नाम अली अकबर है। हम लोग सोए हुए थे, काम बंद हो गया था और कंपनी का भाई जो है ना सो आया बाद में कहीं से करीब 12 बजे करीब। वो अंदर घुसा, जाकर सोया, फिर थोड़ा देर के बाद एकदम ताव लगने लगा। तो हम कम्बल ओढ़ के सोए हुए थे तो एकदम ताव लगने लगा। बोले क्या हो गया? उठे तो एकदम धंधरा ले रहा आग। उसके बाद हम हल्ला करने लगे, आवाज़ देने लगे, सबको आग लग गया। फिर ऊपर चढ़ गए सीढ़ी पे, फिर छत पे से पेड़ पर से नीचे उतरे हम 4 आदमी। या आगी संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांच्याकडे काय माहिती आहे आपण पाहूया। मी स्टेशन ऑफिसर मोहन मुंगसे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन छत्रपती संभाजीनगर। आम्हाला 2:15 कॉल मिळाला। इथं आल्यानंतर फॅक्टरी पूर्णपणे फायर कॉलमध्ये जळत होती। नंतर तिथल्या स्थानिक लोकांना माहिती दिली की 6 लोक कॅज्युअल्टीमध्ये अडकलेली आहे। थोडंसं कुलिंग करून माझे जवान मध्ये गेल्यानंतर ते 6 लोकांना बाहेर काढण्यात आलं। आता सध्या फायर कुलिंगचं काम चालू आहे। आणि अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सध्या घटनास्थळी काय स्थिती आहे? किती जणांना बाहेर काढले? आतमध्ये अजून कोणी अडकलेलं आहे का? आतमध्ये अजून कोणीही अडकलेलं नाही। एकूण 10 कामगार या कंपनीमध्ये रात्री राहत होते। अचानक 1:30-2 वाजण्याच्या सुमारास आग लागली आणि आगीचे लोट अंगाला म्हणजे आग ज्यावेळेस वाढत गेली त्यावेळेस 10 आगीचा लोकांना ज्यावेळेस लागायला लागला त्यावेळेस त्यांना जाग आली। तिथे राहत होते ते त्यांना बाहेर पडता येत नव्हतं, कारण कंपनीतून जिथून बाहेर पडायचं त्याच भागात सुरुवातीला आग लागलेली होती। त्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही। त्यातल्या काही कामगारांनी त्या कंपनीचे वरचे पत्रे उचकटून झाडाच्या साहाय्यानं बाहेर आले, परंतु काही लोकांना बाहेर येता आलं नाही। त्यामुळे त्यांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झालेले आहे। 6चे 6 लोक हे मिर्झापूर येथील आहेत, ज्यामध्ये भल्ला शेख, कैसर शेख, इक्बाल शेख, मगरूब शेख आणि अन्य दोघांची नाव अजून समजू शकलेली नाहीत। मात्र अत्यंत दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हँडग्लोव्ज बनवणारी सनराईज नावाची कंपनी आहे, सनशाईन नावाची कंपनी आहे। या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि आता आग विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये 6 लोकांचा मृत्यू झालाय। अमोल, कृष्णा, अगदी थोडक्यामध्ये या आगीचं नेमकं कारण कळलंय का? आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। रात्री उशिरा ही अचानक आग लागली। आग कशामुळे लागली हे कळलं नाही आणि आग ही बाहेर जिथून कंपनीचं द्वार आहे तिथेच लागल्यामुळे लोकांना बाहेर पडता आलं नाही। कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट घेत राहू। दरम्यान संभाजीनगर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। आपण पाहूयात त्यांच्याकडे काय माहिती आहे। नाही, याची आमची चौकशी सुरू झालेली आहे। चौकशी झाल्यानंतर आगीचं कारण आपल्याला कळेल आणि ही जी आग लागलेली आहे याच्यामध्ये याचा कोणी जबाबदार आहे का त्याची सुद्धा जबाबदारी निश्चित करण्यात येईल। याच्यामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टीचे अधिकारी आणि जे प्लॅनिंग डिपार्टमेंट वगैरेचे अधिकारी यांना आम्ही बोलवलेलं आहे। ते सर्व चौकशी आपापल्या परीने करतील आणि एकंदरीत मग त्यानंतर आपल्याला कळेल की याच्यामध्ये कोणाची चूक आहे का।
आणि आता थेट वाळूज MIDC परिसरामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या घटनास्थळावरती उपस्थित आहेत। रवी, सध्या घटनास्थळावरची नेमकी काय परिस्थिती आहे? आतमध्ये कोणी आहे का? सगळ्यांना बाहेर काढले का? अमोल, सध्या जर आपण परिस्थिती बघितली तर पूर्णपणे नियंत्रणात आहे। आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे। 2च्या अंदाजामध्ये पहाटे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे आणि आपण बघत असाल तर याच ठिकाणी त्या कामगारांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे। 6 कामगार यामध्ये मयत झालेली आहेत, तर 4 ते 5 जणांना आपला जीव वाचवण्यात यश आलेलं आहे। पहाटेची घटना होती आणि ही सगळी मयत कामगार त्या ठिकाणी झोपलेली होती आणि ही बंदिस्त खोली असल्यामुळे त्या ठिकाणी धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर गेले आणि त्यांचा या ठिकाणी गुदमरून मृत्यू झाला। पहाटेपर्यंत साधारण 4 वाजेपर्यंत ही आग विझवण्याचं काम सुरू होतं। आपण बघत असाल तर हे हँडग्लोव्जची कंपनी आहे, त्या ठिकाणी हे हँडग्लोव्ज पूर्णपणे जळून नष्ट झालेले आहेत। आपण वर देखील बघाल तर पत्र्याचे शेड आहेत, त्या पत्र्याच्या शेडमधून काही कामगार त्या ठिकाणावरून आपला जीव वाचून बाहेर पडले। साधारण 2 तासाच्या परिश्रमानंतर ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं। आपण बघत असाल तर अक्षरशः या संपूर्ण कंपनीचा कोळसा झालेला आहे। 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं। हे हँडग्लोव्ज आहेत जळालेली आणि या ठिकाणी या समोरच्या दिशेने अगदी साधारण 50 ते 60 फूट अंतरावरती आतमध्ये या खोलीमध्ये कामगार झोपलेले होते आणि त्या ठिकाणी धुराचे लोट प्रचंड असल्यामुळे आणि त्यांना बाहेर निघणं शक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा कामगारांचा मृत्यू झालेला आहे। साधारण 25 कामगार या कंपनीमध्ये काम करतात अशी माहिती आहे आणि 10 कामगार याच ठिकाणी नाईट शिफ्टला होते, त्यापैकी 6 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आगीचं नेमकं कारण अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे। पोलिसांचा पंचनामा या ठिकाणी सुरू आहे। घटनेचं कारण ही कुठल्या कारणामुळे हे प्रसंग उद्भवला याची छानबीन आता चालू आहे। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं हेच आहे की या वेळेला आगीचं नेमकं काय कारण झालेलं होतं आणि फायर सेफ्टी या ठिकाणी होती का नाही हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने तपास या ठिकाणी होत आहे। अमोल, रवी, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।